पालकांनो, तुमची मुलं या गोष्टींसाठी तयार आहेत का? मूल जर शाळेत जाणारं असलं तर तुम्ही पालक या भूमिकेतून त्यांना सगळ्या गोष्टी पुरवता. तो तयार आहे ना हे तुम्ही तपासून पाहता. मूल विद्यार्थी वयात असल्याने स्वाभाविकच तुमचा भर हा त्याच्या अभ्यासावर असतो. तो किंवा ती सगळ्या विषयांच्या अपेक्षित मार्कांपेक्षा जास्त टक्केवारी प्राप्त करताहेत ना यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवून असता. पालकांनो, अभ्यास करून डिग्री, नोकरी, पगार हे तर अंतिम उद्दिष्ट असतं. पण त्याबरोबरच तुमचं मूल पुढच्या आयुष्याला सामोरं जाताना या जीवन कौशल्यांमध्ये पारंगत होत आहे ना हेही तपासून पाहिलं पाहिजे. जरूर लक्ष ठेवायला हवं. कोणकोणत्या गोष्टींसाठी तुमचं मूल तयार आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला स्वतःच्या भावना ओळखता येत आहेत का? त्यांचं व्यवस्थापन करता येत आहे का? योग्य पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करता येत आहेत का? दुसऱ्यांच्या भावना, त्यांचे विचार समजून घेण्याची संवेदनशीलता तुमच्या मुलात आहे का? आणि नसल्यास ती तशी डेव्हलप करायला हवी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना शाळेत, समाजात, इतर मुलांमुलींबरोबर वागताना काही अडचणी, काही त्रास होत असेल किंवा एकट्याने प्रवास करताना जर कोणी काही त्रास देत असेल तर मूल स्वतःचं संरक्षण करू शकतंय का? त्याला आपण कोणी सोबत नसताना सुद्धा न भीता प्रवास करण्यासाठी तुमचं मूल सक्षम आहे का? जर तसं नसेल तर ती संधी देणं, तशा प्रकारच्या सवयी लावणं, तशा प्रकारच्या सवयींकरता आपणही त्याच्यासोबत कधीकधी असणं आणि हळूहळू या जगामध्ये सर्व प्रकारचे अनुभव घेण्यासाठी मुलाला मानसिक, शारीरिक, भावनिकदृष्ट्या तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. असं तर होत नाही आहे ना की तुमच्या ओव्हर पॅम्परिंगमुळे मूल फक्त आपल्या कम्फर्ट झोनमध्येच राहणं पसंत करतं आहे. घराबाहेर नवीन ठिकाणी जाणं, जगणं, अनुभव घेणं, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं किंवा ॲडप्ट होणं यासाठी आपलं मूल तयार आहे का हेही तुम्ही तपासून पहा. तसं नसेल तर अनुभव देण्यामध्ये आपण कमी पडतो आहोत. अशा संधी, असे अनुभव थोडे मनावर दगड ठेवून आपल्या मनाला थोडं समजावून या बाहेरच्या जगाशी मुलाला कॉन्टॅक्ट करण्याची संधी दिली पाहिजे, कनेक्ट व्हायची संधी दिली पाहिजे. तुम्ही मुलांना तयार करता, सुखसोयी देता, पण वेळप्रसंगी तुमचं मूल एकट्याने बसने, ट्रेनने, रिक्षाने, अगदी शेअर रिक्षाने सुद्धा जाऊ शकतं का? गर्दीच्या वेळेला लोकल ट्रेन पकडू शकतं का? किंवा रांगेमध्ये उभं राहून कशा पद्धतीने आपल्याला बसच्या क्यूमध्ये उभं राहावं लागणार आहे, बसमध्ये चढावं लागणार आहे, स्टँडिंग आपल्याला प्रवास करावा लागणार आहे, हे सुद्धा त्याला जमणं आवश्यक आहे. जितके तुमच्या मुलाचे अभ्यासातले मार्क महत्त्वाचे आहेत तेवढं हे सुद्धा करता येणं महत्त्वाचं आहे पालकांना. बाहेरच्या खाण्याच्या सवयीचं मुलांना ॲडिक्शन तर झालेलं नाही ना ही गोष्ट पण तपासून पहा. आपल्या घरचं सात्विक, पौष्टिक जेवण, जे चांगलं जेवण आहे हे जेवण जेवण्यासाठी मूल उत्सुक आहे ना? अधूनमधून आठवड्यातून एखाद्या वेळेला, 15 दिवसातून एखाद्या वेळेला बाहेरचं खाणं खायला हरकत नाही. मला कल्पना आहे तुम्ही म्हणाल की आजकाल सगळीकडे मित्रमैत्रिणी पार्ट्या देतात, ट्रीट देतात, अशाच प्रकारचं जेवण असतं. पण आपलं मूल या गोष्टीच्या आहारी तर जात नाही आहे ना. कारण आपण लहानपणापासून अशाच पद्धतीचं खाणं जर मुलाला खायची सवय लावली तर मोठेपणी मुलांना पॅक्ड फूड, जंक फूड काढण्याची सवय लागते आणि मग ती सवय आपण मोडू शकत नाही. पालकांनो, पुस्तकातलं ज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच जीवन जगण्याचं ज्ञानही महत्त्वाचं आहे. तीही कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून आपली मुलं कमीत कमी या 5-6 गोष्टींसाठी तरी तयार आहेत का हे जरूर पहा आणि तसं नसेल तर त्यांना तशा संधी उपलब्ध करून द्या. धन्यवाद.